3600 एकर ऊस होता तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. 2 BHK आपल्या बापाला ऍटिट्यूड किती आपल्याला. भांडणात बायको ऐकून येत नाही. माझं नशीब फुटकन तू माझ्या पदरात पडला, तुझ्या आधी लई चांगलं चांगलं बघायला आलं तर मला मीच तुला होय म्हणले. माझं नशीब लय अवघड आहे माया. तर तुम्ही लय गोड आहे ग, लय लय गोड आहे माय. तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहे. तेवढं एक आहे. तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. ते बोलतात त्याचं कारणच तुम्ही. काही लागत नाही बायकांना. तुम्हाला खरं सांगू का, घरातल्या बायकोला सोनं कमी द्या, कपडे लत्ते कमी द्या, पण घरातल्या लक्ष्मीला सन्मानानं वागवा. ते तुमच्या घराचं वैकुंठ केल्याशिवाय सोडणार नाही. घरात सन्मान द्यायचा काही लागत नाही रे. 2 शब्द प्रेमानं बोलत जा. सण पत्रे बिचाऱ्या, सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावनं बोलावं, नंदीनं बोलावं, आपल्या जगानं हिरवावं. फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत मी तुझ्या, विश्वास आहे मला तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवरा तिला साथ देणारा भेटला पाहिजे. काही लागत नाही तिला. आता वाजवा काय जिंदगीत का तरी आम्हाला बी चांगलं म्हणत जा. त्यांना बायकाचं सगळं झोमतो मला. लय अवघड आहे. म्हणून विनंती आहे, काय कर आयुष्य काही बाईला सन्मान द्यायचा. ताकदच लक्षात घ्यायची म्हणली. एवढी ताकद आहे, एवढी ताकद काय सांगायचं तुम्हाला. मग ती तुकोबाची पत्नी आवली. तुकोबांना भाकरी द्यायला चालली. फारच श्रीमंत घरची पोरगी, पण तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हत्या. एक दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पाय काटा मोडला त्यांच्या. तुम्ही थोडेफार शेतकरी आहात का? हां शेतकरी. तुम्ही प्राऊड फार्मर आहात. शेतकरी आहात, कौतुकाने सांगत जा. शेतकरी असं व्यक्तिमत्व आहे, आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे. त्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, लाचारीचा, तळतळाटाचा पैसा येत नाही. त्याला शेतकऱ्याचं घर म्हणायचं, कौतुकाने सांगायचं. शेतकरी मला सांग, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे का? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला. शेतकरी काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतात का? घाई असेल तर. शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुंकाच लावतात. इथे काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुक्याच लावायचं असतं. तुम्हाला खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो का? 2 वेळा तरी लावावं ना. तुम्हाला सांगते, काटा मोडला जिजाबाईला, त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला, जगाच्या बापाला. ती खूप करते बाय, खूप. ते जुनं भजन आहे. लेकरांची सेवा केली से तू आई, लेकरांची सेवा केली से तू आई. कसं पांग फेडू, कसं तुझ्या उपकारा जगे तोडणं. जीव माझा सावळे विठाई विठ्ठला, माझ्या बाबा जन्मभरी सेवा तुझ्या बाबुरांची, जन्मभरी सेवा तुझ्या बाबुरांची. माऊली समृद्धी विठ्ठला, माऊली समृद्धी विठ्ठला. किती करतो फिरत्याचा म्हणती देशी, फिरत्याचा म्हणती देशी. मातीला आकार विठ्ठला, उभेरा विठ्ठला. आकाश जपाने पागरा गोरी, सोन्याला विणरा सोन्याला. पाहुली साडती, पाहुली साडती. राहिलेल्या 2-4 येत असेल म्हणायला तर देवीच्या दारात म्हणायला लाजू नका. आणि अख्ख्या संसारात तेवढं येत नसेल म्हणायला तर जरा विचार करा, आयुष्य घालवलं तरी कशात नेमकं, हो की नाही. पाहुली चालती, पाहुली चालती. वा सुखी संसाराची, दुखी संसाराची.
उडी चालली यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हावाचा गीत बासरी राधे चल माझ्या गावाला जाऊ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ अगं गोकुळ माझं गाव गावात माझं अगं गोकुळ माझं साऱ्या गावात माझं राधे चल माझ्या सारं गोकुळ फिरून राधे चल माझ्या गावाला सारं गोकुळ तुम्हाला काय टोचतो का देव खुर्चीवरले देवाच म्हणतात दोष तुमचा नाही खुर्चीच आहे त्याच्यावर बसलं की जरा अहंकार येतो देव विसरतोच जरा लवकर खुर्चीवर आहे की नाही काय म्हणतात उभा राहिलेली मी पडते ती वा वा काय अरे बोल या काळीचा खणखणात पंढरीच्या मालकाच्या कानापर्यंत गेलं पाहिजे त्यालाही न राहता इथं आलं पाहिजे चंद्रभागीच्या तीरी थांबला हरी तो पहा पिठेवरी विठ्ठल विठ्ठल सगळे विठ्ठल 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 जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल ये ओ विठ्ठल माझे माहुलीये ये ओ विठ्ठल माझे माहुलीये ये ओ विठ्ठल माझे माहुलीये लीलावली कर लीलावली कर लीलावली कर देवनी बाट में पाहे देव बाट में पाहे विठ्ठल 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 कधीतरी 2 मिनिटं शांत बसून विचार करा 2 मिनिटाचं भजन एवढं समाधान देत असेल तर आयुष्यभर मुखात असणारं देवाचं नाव आयुष्य सुखाचं करणार नाही का विचारणा तरी भजन कशाची ही वासना कशाचा हा दंभ सगळेच मेल्याशिवाय राहणार फक्त हरिमुखे खूप त्रास देते ही वासना नावाची सासू फार किरकिर करते लवकर ने बाबा तिला ह्या वासनेने भल्या भल्या लोकांचं वाटोळं केलं इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचं इतक्या जणांचं वाटोळं केलं अख्ख्या जगाचा बाप ब्रह्म पण देवळात नाही आज ब्रह्माचं मंदिर अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्माचं मंदिर गुजरातमधलं पुष्कर क्षेत्र जर सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर त्याचं कारण आहे स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा वाईट नजर गेली काय सांगायचं 33 कोटी देवाचा राजा इंद्र 100 यज्ञाची ताकद अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला नजर फिरली नितकी येज पडली आया झाल्या पू झाला सगळ्यात देखना चंद्र 27 बायका त्याला गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली बृहस्पतीच्या काळा पडला
आयुष्यभर नारायण नारायण केलं नारदानं. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती आणि ती शांत वाहत होती. स्वच्छ पाण्यात दिसलं, मासोळीच्या मागं मासं लागलं. जगाचा नियमच आहे, मासोळीच्या मागं मासच लागतंय, दुसरं काय लागतंय तेव्हा. नाही हे तुम्हाला चांगलं माहिती महाराज. आता दुसरं काय ते नाही, तुम्ही मासोळीकडले मंडळी म्हणून म्हटलं. मासोळीच्या मागे मासच लागतं, दुसरं काय लागतं. ती बघून नारदाला वाटलं एकटं जगण्यात मजा नाही, बायको पाहिजे. बायको कुणाला आवडत नाही. टाळकऱ्यांना वाटतं एवढा 2-2.5 तास उभा राहिलो, घरी गेल्यावर पाय दाबाय बायको पाहिजे. ते नाही जरी म्हणलं तरी मला माहित आहे, वाटतं हां. दादांना वाटतं एवढा पकवाज वाजवला, घरी गेलो पाय हात दाबाय बायको पाहिजे, वाटतं. गायनाचार्यांना वाटतं एवढा गळा काढला, घरी गेल्यावर गळा दाबाय आपलं सॉरी हां चोळायला बायको पाहिजे. बायको आवडत असल्याचं काय असतं, सहसंगिनी पाहिजे, आसोनी संसारी, काय हरकत नाही. पण नारदाने जर वासनासहित सासूसहित बायको मागितली. देवाला म्हणले देवा बायको. देव म्हणले कर ना, तू दे. देव म्हणले मी कुठून देऊ, तुला एवढ्या 2-4 दे, तुला काय करायचे एवढ्या. देव म्हणले जिथं मी नाही ती तुझी. 16,106 घरे फिरले नारद, एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कारण एकही जागा अशी नाही जिथं देव. सर्वाघटी राम देहादेही एक. देव कुठल्याही रूपामध्ये बरं का, कुठल्याही, फक्त मनातून स्मरता आला पाहिजे. देव कसंही कुठल्याही रूपामध्ये दिसतो. करारविंदे पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण कभी राम बन के कभी श्याम बन के चली आना प्रभु जी, चली आना. सीता साथ लेके धनुष हाथ लेके चली आना प्रभु जी, चली आना. कौन कहते हैं भगवान तुम मीरा के जैसे. कौन कहते हैं भगवान तुम मीरा के जैसे. कौन कहते हैं भगवान वीर शबरी के तरह. अच्युतम केशव कृष्ण राम जानकी. अच्युतम कृष्ण राम जानकी. ये मत कहो प्रभु से मेरी मुश्किलें बड़ी हैं. ये मत कहो प्रभु से मेरी मुश्किलें बड़ी हैं. इन मुश्किलों से कहना मेरा प्रभु बड़ा है. इन मुश्किलों से कहना मेरा प्रभु. इन मुश्किलों से कहना मेरा प्रभु. एवढंच भजन करत जा रोज, जिंदगी सुखाची होईल. काय लागतं ग भजनाला. पण मला सांगा यशा इतका आनंद कशाचा. भजना इतकं गोड काही आहे. अमृताहुनी गोड म्हण माझे केशवा. प्रेमात म्हणा रागात लय राग आला राम 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 असं केलं तरी चालतंय. काल वेळ नाम दोन्ही पक्ष पाही. मला सांगा मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का.
विष प्रेमानं पिलं, मरत नाही का? घरी गेल्यावर बघा, अहो विचारून बघा, जाता की काय होऊ द्या, सुखानं गुण होतो महाराज बरं का, विचार. मग रागाने खाल्ला तरी गोड, विष प्रेमानं पिलं तरी. भगवंताचं नाव प्रेमात घ्या किंवा रागात घ्या, पुण्य त्याचा मूळ गुण आहे. पुण्याची गणना ताकद आहे. मग काय, नारद म्हणले बायको नाही तिथं, देव म्हणले जिथं मी नाही ती बायको तुझी. 16,107 घर जामवंतीचं अस्वलांची कन्या सगळ्यात देखणी. योगेश्वर भगवान तिचे नारदाची मनोमन इच्छा या भेटाव्या. देव त्यांच्या संग फुगडी खेळत होते मायावी रूपानं. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी कोण? रुक्मिणी आई साहेब. तुळशीला पाणी घालत होत्या. नारदांनी पाहिलं एकट्याच दिसतायत. नारदाच्या मनात लाडूच फुटले. नारद म्हणले अशी तशी नाही, पट्टराणी आपली. नारदांनी फार लांबनच हाक मारली, रुक्मिणी. रुक्मिणी माता म्हटल्या, नारद रोज आईसाहेब म्हणत होते, आज रुक्मिणी म्हणतायत, पिसाळले का काय? नारदा नाही, तुमच्या नवऱ्याने सांगितलं जिथं मी नाही तिचा नवरा तू, अशा हिशोबाने मी तुमचा धनी. नवऱ्याला इज्जतीत बोलायचं, एकेरी हात मारणं हिंदू धर्मात नवऱ्याला पाप असतं. कळलं महाराज? एकेरी हात मारणं नवऱ्याला हिंदू धर्मात पाप असतं. इज्जतीत नाव घ्या, नारद राव म्हणा. काय म्हणा? नारद राव म्हणा. रुक्मिणी मातेला कळलं हे भंगलंय, आणि देवाने नीट करायला सगळीच कामं मुख्यमंत्री करत नाही ना. मग खालचे दोन आपलं, सॉरी मी देवाचं सांगते महाराज, आपलं मग काहीतरी काम असलं थोडंफार काम खाली तरी नको महाराज, म्हणजे आपलं उपमुख्यमंत्र्याला दिलं होतं महाराज. मग रुक्मिणी माता म्हटलं करू तुम्हाला ही सरळ. रुक्मिणी माता म्हटल्या कसं आहे ना नारदराव, तुम्ही म्हणताय ते खरंच आहे, मला पण उलट छानच आहे. एवढ्या बायकांच्या नवऱ्यापेक्षा तुमचा ना माझा राजा राणीचा संसार कसलं भारी. पण आपण एक काम करू, मी जर अशीच तुमच्या हाताला धरून या गावात आले, ही माणसं परमार्थिक आहेत, काय म्हणतील? कृष्णाची बायको रुक्मिणी नारदांच्या हाताला धरून आली, लोक चांगलं म्हणतील का? टाळकरी लोकांची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतील का? मी आपलं म्हटलं महाराज बरं का, लोकांची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतील का? आपली घेऊन फिरायला कोणाच्या बापाची भीती आहे का? मग आपण विधिवत लग्न करू. मी काय करते, देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची घालते. मी विधीची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदांना अशा कुंडात पाठवलं जे कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करीन त्याचं लिंग प्रवर्तन होईल. अगदी सोपा शब्द आहे. नारद पाण्यात गेले खरं, पण वर आले नाही. वर आली. उगच्या उगं धोतर गेलं, लुगडं आलं. चांगले नारायण करीत होते. चिपळ्या गेल्या, बांगड्या आल्या, शेंडी गेली, वेणी आली, नथनी मुरणी ठुशी बोरमाळ झुमक. नारद की तो बही नारदी. नारदांची काय झाली? पुरुषाची काय झाली? अशी दष्टपुष्ट पुरुषाची चवळीच्या शेंगासारखी नार झाली. ते कुंड ज्या वनात निघालं त्या वनात कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. दष्टपुष्ट, इथं पेटी बांधलेली, काळा कुळकुळीत, तसल्या रानात तसल्या राजाला तसली दिखनिश्री दिसली. सामर्थ्यवंत होता. धरलं तिच्या हाताला, चला. नारदी म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे? नारदी म्हणल्या मी आत्ताच बदलले. ओढत गेलं. लय बायको करायची हौस होती. त्यांच्या संग बळच लगीन केलं, बळजबरीने लग्न झालं. वर्षाला एक कीर्तन नाही, पोरं झाली. थोडी थोडकी नाही, साड झाली. भूत जबर मोठे गवाई, भूत जबर मोठे गवाई, घाली झडपण करू गत काही. नागबाबांचं वर्णन आहे. भूत लागले नारदाला, 60 पोरे झाली त्याला, भूत जबर मोठे गवाई, भूत जबर मोठे गवाई. असं वासन नावाचं भूत लागलं, 60 पोरं. अहो नारदी म्हणली धनी 60 बी पोरच होईव, एखादी वार घालाय तरी पोरगी असू दे. 61वी मुलगी कपिला षष्ठी. किती लेकरं? 61. 60 मुलं, 1 मुलगी. माय घरात 2 असले, जीव किती दमतो ग. देव 2 बी नमुन्यानं देतो. एक शहाणं असतं, एक येडं असतं. शहाणं सगळं ऐकतं, दुसरं माणसं बघून मुद्दाम करतं. त्याला माहिती आहे पाहुण्यात काय करते, निश्चित दाखतो खाती करते काय. पाहुणा गेल्यावर मार का खाणे होईना महाराज, म्हणजे मजा मारून घेतो. आता 2आत एवढी तराम आहे, 61आत किती असेल? एक खातं, एक उठतं, एक बसतं, एक झोपतं, एक रडतं, एक असली जनावराचा भांडण्यापेक्षा मी गेलं बरोबर. रातच उठली, कुंडात उडी मारली, जीव दिला.
मिली नाही, जाग्यावर आली. शिंडी शिंडी पुन्हा लुगड्यातून धोत्रा. नारद म्हणलं सुटलं नाही की. पटकन पाणी सोडलं, गळ्यात विना हातात चिपल्या. नारायण नारायण म्हणलं गेलंय बरं, गेलंय बेकार आहे. रुक्मिणी आईसाहेब दारातच हार घेऊन उभा होत्या. प्रेमाने म्हणल्या, नारदराव. नारद लांबनच म्हणले, नको नारद नको, नारदराव नको. रावच ठेवला नव्हता तुम्ही नारद. आईसाहेब आईसाहेब आईसाहेबच बरं. पण मी काय म्हणतो, फार चुकलं होतं तोंडानं सांगायचं. फारच चुकलं होतं. 2-4 हाणायच्या. एकसर बाळात पण तेवढी बरे कळा. लय सोसलं काय ते लेकरं, काय ते नवरा. आता जिंदगीत कुठल्या बाईकडे बघणार मी. तुम्हाला खरं सांगू का, मला हसू नारदांचं येत नाही. मला काळजी तुमची वाटते. कसंही झालं तरी शेवटी ते नारद होते. भक्तिसूत्र सांगणारे होते. त्यांचा अधिकार होता. तरी त्यांची एवढी फजिती झाली. ते एकदा चुकले तर त्यांना एवढं भोगावं लागलं. तुम्ही आतापर्यंत किती वेळा चुकलाय. तुम्ही मुलीचा डीपी दिसला तरी झूम करू करू. असली मेंटॅलिटी तुमची. कसं होईल तुमचं, मला फार चिंता वाटते. पण असू द्या, देवीच्या दारात एकातरी चांगलं. काळजी करू नका. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे. आजपर्यंत जे झालं ते आता इथून पुढे तरी ही वासना नावाची सासू आड येता कामा. इथून पुढे आपली पत्नी सोडली तर प्रत्येक स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन पवित्र असावा. म्हणून विनंती आहे आई भवानी, सासू माझी किरकिर करी लवकर नेई गतीला. आता कोण आहे माय जाऊ माझी जाच करी बोडकी कर गतीला. कोण आहे जाऊ, तिचं काय नाव आशा आहे. काय जाऊचं नाव आशा आहे. आशा नाही मारायची. आशा मरून चालते का. आशा संसारातली मारायची. आशेचा नवरा मारायचा म्हणजे संसार मारायचा. संसारातली आशा मारली, राहिली आशा परमार्थातली. मग फक्त देव माझा मी, हीच माझी. मग ही सत्यवाचा आम्ही सांभाळतो. मग ताकद किती महाराज. ती तुकोबाची पत्नी आवली, तुकोबांना भाकरी द्यायला चालली, पायात तिच्या काटा मोडला. जगाच्या मालकाला दया आली. लक्षात आहे ना. ठेवत जा. एसटी चहा पाण्याला थांबत असते, गाव येऊस तर सोडायची नसते ना. आपण सुटेपर्यंत जे असं कसं गुतत जायचं, सुटत यायचं महाराज, असं करायचं. मग आता काय झालं महाराज, मग ती पांडुरंग परमात्मा जिजाबाईंसाठी खाली आला. किती ताकद महाराज त्या जिजाबाईची. त्या जिजाबाईचा पाय स्वतःच्या हातात पंढरीच्या मालकानं घेतला. थुका लावून काटा दिसतो का पाहायला. त्या विठ्ठलाला सुद्धा एका थुक्यात दिसला नसावा. त्याने ही 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचाच्या बायकोला बोलतोच झोंबलं. तुमची नाही, पंढरपूरची महाराज. रखमाईला वाटलं एवढा जगाचा मालक माझा विश्वोत्पत्त्यादी हेतवे. मुंगीच्या पायातल्या पैंजणातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला विठ्ठला. गेली अर्धा तास झालं थुका लावतोय, काटा दिसे ना. एवढं तुम्हालाही कळतं की माय देवाला काटा बघायला थुका लावायची गरज. मग का हो वापरा असं विठ्ठला. काय वाटतं रखमा तुम्हाला. काटा रुतवणारे आम्हीच आणि काटा काढणारे आम्हीच. तुकोबाच्या अर्धांगिनी आहेत. तुळशीपत्र ठेवलं तुकोबाने संसाराला. कधी विचार नाही केला लेकरा बाळाचा. बायको लेकरं अन्न करून मेली तरी तुकोबांनी मला कधी विश्वास कमी करू दिला नाही. माझ्यावरचं प्रेम कधी कमी होऊ दिलं नाही. एवढा निर्भीड विश्वास ज्या व्यक्तिमत्वानं माझ्यावर ठेवला. अशा माणसावर जिनं प्रेम केलं, तिचा अधिकार काय असेल. तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केल्यानंतर काय गरज आहे सांगा. काय ताकद असलं का बाई. तुका म्हणे पतिव्रता तिचे देवावरी. जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला. जिजाबाईचा काटा तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारा नके देवीपर्यंत जाऊच दिलं नाही लोकांनी.
किती तुम्ही सुंदर सोहळा करा, अख्खं गाव चांगलं म्हणेल असं नाही, 2-4 तरी खऊट बोलणारच. हा त्याचं काय असतं, पैशाचा ऊत आला, लोकांचं खायचं लोकांनाच द्यायचं. लोक आहेत रे ती. कुणी म्हणलं की नाही अरे काय म्हणणार, हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काय गरज आहे का, ते मरेल ना तो ठेवणारा, अटॅक यायचा त्याला, नका करत जाऊ बाबा, जमलं तर चांगलं बोलत जा, नाही तर गप राहत जा. अनंत वाचाळ नको बाबा देवा. ही जी आशा आहे ना चुकीची संसारातली, सर्व म्हणजे सर्व सुखाची आशा, जन्म गेला तरी काही केलं नाही. आता हा जन्म जायच्या आधी ही आशेचा नवरा मारते, हा एकदा मेला, ही एकदा बोडकी झाली की माझ्यासाठी फक्त परमात्मा आणि मी, विषय संपला. आता अजून कोण राहिलं, ते जावं जाऊ द्या. पण ते कसं आहे, आमची नणंद असती मुंबईला, पण लेकरं असते वैभववाडी. काय झालं, मुंबईला जागा कमी असते ना, मग तिनं काय केलं की दोघं नवरा बायको तिथं कमी होते, ती पण लेकरं शाळेला. आणि आमची सासू इतकी बेकार आहे, आमच्या लेकराला हुसदुस करती, पण तिच्या पोरीच्या लेकराला मात्र खाली खाऊ घालू खालू जगी होती. लई अवघड आहे, भेदभाव करते. आता कोण आहे बाबा ही ननंद, माझ्या नंदेचं नाव इच्छा आहे. काय माझ्या नंदेचं नाव इच्छा, तिची जी लेकर आहे त्यांचं नाव मोह आहे. काय माझ्या नंदेच्या पोराचं नाव मोह. मोह सगळ्यात जास्त जो असतो तो शरीराचा असतो. सगळ्यात जास्त माणूस स्वतःवर प्रेम करतो, देहावर प्रेम करतो, मी, माझं, मला, माझ्यासाठी, माझ्याकरिता. मोह. आता हा मोह काय करतो, देवाचं प्रेम स्वतःवर करून घेतो. खरं तर हा सुद्धा कोणाचा आहे, देवे दिला देह. पण हे कसं आहे, आता बघा, खरूज, खरूज माहिती आहे, खरूज म्हणजे फंगल इन्फेक्शन. साध्या भाषेत खरूज म्हणजे फंगल इन्फेक्शन. शरीर नाचतो त्याने, जे सांधे असतात ते काय होतात, नाचतात. ज्या वेळेस खरूज झाली त्यावेळेस कळलं ह्याला काही किंमत, नाशिवंत देह. खरूज होणं याचा अर्थ कळणं की हे सडकं आहे, हे सडकं आहे हे कळलं की ह्याच्यावरचं प्रेम कमी होतं, आणि ह्याच्या ऐवजी प्रेम कोणावर होतं, तुका म्हणे बळी जीव दिला. इथं जीव गेला तरी चालेल, देह जाओ अथवा पांडुरंगी. हे कधी होईल, ज्या वेळेस ह्या नंगेच्या कार्टेला खरूज होईल. या मोहाला जर कळलं की याचा मोह करणं चुकीचं आहे, मग राहिला तो फक्त परमात्मा आणि आपण. आता सगळ्यात मोठा ज्याच्यामुळं माझं वाटोळ झालं, ज्यानं मला साखरपुड्यापासून लग्नापर्यंत लय गोड बोलला, फोनवर फोन करायचा, म्हणायचा तुझा आवाज ऐकल्याशिवाय दिवस जात नाही. आता तोच म्हणतोय तुझं तोंड बघितलं की दिवस नीट जात नाही. असा जमीन आसमानचा फरक ज्याच्यात घडला तो म्हणजे कोण, कळतो की तुम्हाला, नवरा. खरं सांगा, आयुष्यात कोण चांगला पाहिजे म्हणजे सुख लागतं. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, माझं पेटल्यावर येईल मला, आपलं सॉरी झाल्यावर येईल अक्कल मला. तुम्ही एक्सपिरियन्सड आहात म्हणून विचारते. संसारात कोण शहाणा लागतो, मी नाही म्हणत, माऊली म्हणतात, जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासर वासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सहन करते. तुकोबारा म्हणतात, आम्हा वैष्णवाचंही तसंच आहे. पंढरीच्या मालकासारखा मालक भेटला की तुका म्हणे सोपे, हा हे सर्वाहुनी. कसं काय झालं, शहाणा तो धनी घेतो असे, धनी मालक शहाणा भेटला, आमचा मालकच चुकला. हे की नाही, आम्ही कोणाला मालक केलं, अहंकार नाव आहे त्या मालकाचं. काय नाव आहे माझ्या नवऱ्याचं, अहंकार. भल्या भल्याला नडला. मग रावणाचं बघा, रामेश्वर शास्त्रीचं म्हणा, चांगदेव महाराजाचं म्हणा, कोणाचंही म्हणा, प्रत्येक ज्ञानी व्यक्तिमत्व पण देवापर्यंत पोहोचू शकले. नडला तो अहंकार. अहो रुक्मिणी मातेला झाला, देवाला वावळायला आलत्या, नक्षत्रासारख्या नटल्या होत्या. मग देवानं म्हणावं काय गोड दिसतेच ग रखमा. मनातल्या मनात रखमाबाई म्हणल्या, दिसतेच तुमची आहे म्हणून तुम्हाला किंमत नाही. लय असतील पण आपल्यासारखी नाही. देवाला मनातलं सुद्धा न सांगता तुम्हा कळू येते. देव म्हणले तू आता ये ओवाळाय, तुला दाखवतो. रुक्मिणी माता ओवाळायला गेल्या पण देव सापडला. लाजले गे माया तकवणा गोवाडू, आता कवणा गोवाडू, जिकडे पाहावे तिकडे, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. जिकडं बघत तिकडं विठ्ठल. आता यातला माझा नवरा, माझा विठ्ठल कुठला, नामदेवराय म्हणले आई काळजी करू नका, कोपऱ्यात उभं ते तुमचं जावान वावा. रुक्मिणी माता म्हणले मी बायको असून मला ओळखू येईना, तुमच्यावर कसा विश्वास ठेवावा. वैजयंती माळकलासी वत्सलांचन, विष्णुदास नामायाने धाविली खून, विष्णुदास नामायाने
चरण कमलामुळे देव ओळखू यावा. नवे नवे अहंकाराचा वारा न लागो माझ्या विष्णुदासा. नम्र झाला होता त्याने कोंडीले. नम्रता पाहिजे. मग काय करावं महाराज? दादाला मारून आहोती देईन मोकळी कर ग मला. आहोती तुपाची देतो बघा आपण बऱ्याच वृक्षांच्या फांद्यांची देतो. आता आम्ही काय करतो? अहंकाराची आहोती देतो आणि तुझा छंद लावून घेतो. मग एका जनार्दनी सगळीच. मग काय? लाहू लागला लागला आंबेचा. लाहू लागला लागला आंबेचा. लाहू लागला लागला आंबेचा. लाहू लागला लागला आंबेचा. लाहू लागला आंबेचा. विठाबाई मागुलीचा. लाहू लागला आंबेचा. विठाबाई मागुलीचा. लाहू लागला 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 आंबेचा. लाहू लागला लागला आंबेचा. लाहू लाहो छंद आवड प्रेम असा छंद लागला. आता भक्तीत प्रेम वैराग्याचा जोगवा तिच्याकडे मागितला. आता एकटीच राहिले. आता कुणी नाही. आता तो आणि मी आणि मुखात तुझं नाव. दोन्ही हात वर करा प्रेमाने. सगळी मिली आता सगळी. आता आपला एकटा जीव आहे. एकटा जीव. हुशार आहेत तुम्ही. मला उगच बोलवलंय तुम्ही महाराज. दोन्ही हात वर करा प्रेमाने. लक्ष्मी शारंग तेजसीचा पती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंग तेजसीचा पती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंद रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंद रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंद रखुमाई पांडुरंगा. रखुमाई पांडुरंगा. रखुमाई पांडुरंगा. रखुमाई पांडुरंगा. रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंद रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंद रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंद रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंद रखुमाई पांडुरंगा. राधा कोणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांगा. त्यात काय घेतले तर घे. असंही तुम्ही कुठं ऐकायला आलात. अर्धी लोक ऐकायला आली. अर्धी लोक एकाच कामासाठी आली. टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची आहे. शब्दांना माफ करा माझ्या. पण एक खरं सांगू तुम्हाला. कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. ताकद व्यासपीठात माणसात नाही. कुठल्याच चॅनलमुळं महाराज मोठा होत नाही. महाराजामुळं चॅनल मोठी झाली एवढं मात्र खरं. त्याच्यामुळे याच्यामध्ये याला पाहिलं याच्यामध्ये याला पाहिलं. प्रारब्धाचा भाग आहे. प्रसिद्धी कोणाकडे कमी कोणाकडे जास्त आहे. पण पंढरीच्या वाळवंटात गेल्यावर विठ्ठल तुमची प्रसिद्धी बघून दर्शन देत नाही. तुमचा भाव बघूनच दर्शन देतो. उच्च नीच काही नेने भगवंत निष्ठे भाव भक्ती देखून या. हे लक्षात ठेवा. म्हणून व्यक्तिमत्व प्रसिद्ध असावं किंवा नसावं पण गावात कीर्तन आहे म्हटलं कीर्तनाला यावंच हा अट्टास प्रत्येकाचा. त्याच अट्टासाने भजन करावं. म्हणून काही नाही करता आलं तरी चालेल तुला. खरं सांगू कीर्तनात टाळी वाजवता येणं पुण्याचं लक्षण. टाळी वाजवून भजन करता येणं फार पुण्याचं लक्षण. पण टाळी वाजवून भजन करून नाचून आनंद घेणं हे परम पुण्याचं लक्षण. त्याच्यामुळे हे ज्याला जमलं आणि अखंड आयुष्यात सुखात घालवल्याशिवाय राहत नाही. म्हणून काही नाही करता आलं तरी चालेल तेव्हा मुखात तुझं नाव असावं. या जीवाचं तुझ्याशी मिलन व्हावं. आत्मा परमात्मा एकरूप झाला. आता फक्त आनंद. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदती. आता भगवंताचा वास आहे. आता फक्त भजन आहे. विठोपाय
नाही गेला तिकडेच खपवी त्याला. सासू माझी किरकिर करी लवकर गतीला, जाचू माझी जाच करी बोडकी कर गतीला. नन्नाचं गारट किरकिर करता खरोज येऊ दे त्याला, दादरा मारून आहुती देईन मोकळी कर ग मला. एका जनार्दनी सगळीच मरू दे एकटीच राहू दे मला, सत्वर पावगे मला भवानी दोडगा तुला. हे नाथ बाबांचं जगाच्या मालकीनीकडे केलेलं मागणं, आई भवानीकडे केलेलं मागणं आहे. पुंडलिक महाराज हरिभक्त परायण, अजित महाराज हरिभक्त परायण, गणेश महाराज चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा तिघांच्याही. तुमच्यामुळे हा सोहळा गोड झाला, अमृतमय झाला. चरणावर साष्टांग दंडवत. अगदी गोड सुंदर पखावा चढणी वाजवला. ऋषिकेश दादा शिंदे, शिवनिर्मित असणारा मृदंग, शिवनिर्मित असणारा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद तुमच्या बोटांमध्ये आहे आणि अशीच वृद्धिंगत करू ही परमात्म्याचरणी प्रार्थना. चरणावर साष्टांग दंडवत. उत्कृष्ट सिस्टीम दादांचे मनस्वी आभार. त्याचबरोबर उपस्थित सर्व ग्रामस्थ पंचक्रोशीतील मंडळी, चौदार दादा, सर्व टाळकरी मंडळी, तुम्हामुळे या कीर्तनाला शोभा आहे आणि वारकरी संप्रदायाची सर्व तुला तुमच्या खांद्यावर आहे. चरणावर साष्टांग दंडवत. कीर्तनात टाळ घेऊन उभं राहायचं भाग्य तुमच्याकडे. उगाच तुकोबारांच्या 14 टाळकऱ्यांवर गाव झालं नाही महाराज बरं का, पण तुम्हामुळे आम्हा कीर्तनकारांची शोभा आहे. चरणावर साष्टांग नदी. या मुली असतील, माझ्यासोबत आलेली असेल, भक्ती असेल, गोड कीर्तन करते त्याची मनस्वी आहे. बरीच माणसं म्हणतात तुम्ही काय फुकट ज्ञान सांगत नाही, पैसे घेता, ठेवता कुठं एवढे, करता काय? मी तुम्हाला दिसतं हे खरं आहे, पण एक सांगू का, मला लोकांचं माहीत नाही, पण मी शिवलीला पाटील, एकही रुपया कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, ना सरकार, ना अनुदान, ना ट्रस्ट, ना मंत्री, फक्त हे जे कीर्तनाचं मानधन मी घेते, येण्या जाण्याचा खर्च प्लस जे घेते, म्हणजे हे मानधन ठरवलेलं, जे काही कीर्तनाचं मानधन मी घेते, या कीर्तनाच्या मानधनावर मी स्वतःची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये सामर्थ्यानं पोरी मी सांभाळते. आज नाही म्हटलं तरी 60 ते 70 पोरी माझ्याकडे आहेत, वाढत जातात दरवर्षी. माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशीशी आहे. कधी आलात बार्शीला तर नक्की या. सोलापूर जिल्ह्यात बार्शी हा तालुका आहे आणि बापदादाची इस्टेट नाही, गुंट्यावरी जमिनी घेऊन, तुम्हाला माहीत आहे शहरातल्या जमिनींचा भाव काय असतो, अशा गुंट्यावरी जमीन घेऊन त्याच्यामध्ये बांधकाम करून 4 मजली शिक्षण संस्था, प्रत्येक 4 मुलींना वेगळी रूम, वॉशरूम, बाथरूम, गाद्यांशिवाय पोरी झोपत नाही, आरोशिवाय पाणी नाही, सोलरशिवाय अंघोळ नाही, प्रत्येक विषयाला वेगळा शिक्षक, म्हणजे जे एज्युकेशनल शिक्षण आहे, लाईक SSC पॅटर्न असेल, त्याच्याबरोबर CBSE पॅटर्न असेल, सेमी इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, आर्ट, कॉमर्स, सायन्स, हे तर आहेच, प्लस गीतेची संहिता, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी, गाथा, हरिपाठ, कीर्तन, पेटी, गायन, वादन, आणि जेव्हा तुमचं मराठी व्याकरण पूर्ण होतं त्यावेळेस संस्कृत व्याकरण, आणि संस्कृत व्याकरण पूर्ण झाल्यानंतर विचारसागर, ह्या पुढची शास्त्रवेदांची भाषा. आता कसं आहे, ह्या प्रत्येक विषयाला, म्हणजे संहितेसाठी आमचे गुरुदत्ता महाराज होते, गायनासाठी बैरू गुरुजी असतील, पकवासाठी माऊली महाराज, अशी सगळी मंडळी 13 ते 14 माणसं शिकवायला. आणि मुली स्वतःचं ताटसुद्धा धुत नाहीत, त्यांच्यात भांडे घासायला सुद्धा बायका वेगळ्या, स्वयंपाक करायला, म्हणजे सगळ्या गोष्टी. जसं तुम्ही घरी पोरी सांभाळता तशा आम्ही मुली सांभाळतो. हे प्राऊडली का सांगते माहीत आहे, तुमचा बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे कीर्तनकारांकडे. ते कसं असतं, लोकाला स्ट्रगल दिसत नाही, सक्सेस दिसतं, तो नियम आहे जगाचा. पण त्यात काही दिसावं न दिसावं हा वाद नाही. माझं म्हणणं एकच आहे, महाराज लोक वाईट नसतात, कधी कधी वाईट लोक महाराज होतात. शहाण्याला कळलं, एखादा चुकला पण बाकीच्या 99ला नावं ठेवायचं, जज नाही करायचं. जजमेंट फार खतरनाक असतं तुमचे. एखादा कीर्तनकार जर पाणीपुरी खाताना दिसला, म्हणजे लाईक मी, मला आवडते, खूप आवडते, मला बाकी बाहेरचं काही पाणीपुरी लय आवडते, म्हणजे मी अनुभवावर सांगते. मी जर कधी पाणीपुरी खाताना दिसले, माणसं मला तोंडावर म्हणतात, ताई पाणीपुरी खाता, मग काय आमलेट खाऊ, ते सांग मला काय खायचं ते. एखादी आवड असेल, ती व्यक्ती गोष्ट करत असेल, नाही माणसांचं जजमेंट इतकं खतरनाक आहे, म्हणजे शांत कीर्तन केलं तरी म्हणणार काही नव्हतं, येडं होतं, उभं राहिलं आणि गेलं. जर एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणणार येत काय नव्हतं, नाचू नाचू केलं, अरे करू काय, तुम्ही असंही नाही तसंही नाही, फक्त जजमेंट देऊ नका. विनंती एवढीच आहे, आपल्याकडे एवढी ताकद ना तुमच्याकडे ना माझ्याकडे, कोणाविषयी तरी बोलावं किंवा कोणाविषयी तरी निंदा करावी एवढी ताकद आपल्यात नाहीच आहे. त्याच्यामुळे आपल्याला जेवढं जमेल तेवढं ते योग्य आहे ते वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. जगाचा मालक आपली कीर्ती वाढवेल कमी करेल त्याच्या हातामध्ये आहे. पण हा 22